आज बनवली डब्यासाठी कांद्याची हिरवी हिरवीगार पात। तर त्यासाठी कांदे पहिला काढून घ्यायचे, पात स्वच्छ धुवून चिरून घ्यायची। कांदेही बारीक चिरायचे, तेच आपल्याला फोडणीमध्ये वापरायचे आहेत। लसूण चेचून घ्यायचा, मिरची, तुरीची डाळ पहिलाच भिजत घालायची, फोडणी करायची। तेल गरम झाले की जिरे, लसूण, मिरची घालून परत ते चिरलेले बारीक पातळ कांदे त्यामध्ये घालायचे, डाळ घालायची, पात घालायची, हलवून घ्यायचं। कच्चे शेंगदाणे ओबडधोबड चेचून पातीमध्ये घालायचे, ह्यामुळे पातीला खूप छान टेस्ट येते। थोडंसं पाणी घालून पात शिजवायला ठेवायची। पात शिजेपर्यंत इकडं नाश्त्यासाठी उपीट घेतलं करायला। पात शिजलेली आहे, उपीटही करून तयार झालेले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।